कर्तृत्ववान, कृतिशील आणि सुस्कृत नेता अर्थात विक्रांतदादा पाटील आपण यांना पाहतोय. त्यांच्या अगदी पावलावरती पाऊल ठेवून राहुल बोर्डे यांना देखील आपण पाहतोय. त्यांच्या अथांग परिश्रमातून ही आखली गेलेली क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते. तर यस, नाव बॅक टू क्रिकेट. थोडंसं मैदानाकडे जाऊया, जिथे या चेंडू फळीच्या युद्धाला अर्थात या कुरुक्षेत्राला जी सुरुवात होते. सलामीचा गोलंदाज आपण पाहतो जय चव्हाण. पहिल्या मॅचमध्ये काय गोलंदाजी केली होती, चमकला होता. घड्याळाची वेळ दर्शवते 1:28 उठी झालाय. ऑन स्क्रीन जी क्रिक या वेबसाईट माध्यमातून आपण ही मॅच पाहतोय. काळभैरव त्यांच्या विरुद्ध आपण पाहायला मिळते कर्जाडे. पहिला चेंडू या ठिकाणी बघायचा आहे. मी तर म्हणेल जीवनदान भेटलंय कोणाला, साई मोहितेला. अगदी पाहतोय पहिल्या चेंडूवरती छेल टिपण्याची संधी देखील होती. नामी संधी होती ही, इतकं सोपं नव्हतं. परंतु तिथे पहा एका धावेनं संघाचं खातं खुलं केलं. जय चव्हाणला आपण पाहतोय LIG कडून. LIG म्हटलं ना तर इंटर कॉलनी आहे. अगदी आपण पाहतो इंटर कॉलनी विभागातून गोलंदाजी करत असताना आपल्याला जय चव्हाणला पाहायला मिळतो आहे. अगदी पहा थोडंसं दूर त्याही चेंडूला खेचून आणायचं होतं प्रणयला. आणि प्रणय जास्त काळ शांत बसणाऱ्यापैकी नाही आहे. त्याची भूमिका काय या मैदानावरती, पॉवर प्लेची 2 षटकं ही फोडायची. बघा तिथे आग लागली आहे. व्हॉलेंटियर आयोजकांना विनंती आहे की आपण तिथे जा. आमचा आवाज तर मला वाटते प्रेक्षकांपर्यंत पोचणारच नाही आहे. अगदी आमच्या कारकिर्दीमध्ये मला तर वाटते माझी तर स्वतः व्यक्तिगत पहिल्यांदा ही अशी वेळ आहे. या अगोदर देखील संभाजीराजे घोरपडे या स्मृती चषकामध्ये अशी वेळ आली होती. परंतु साई मोहितेचा फटका फसलाय आणि फसला तो संपला. संघाला धोका, बिंदास ठोका. अगदी ठोकाच्या नादामध्ये तो संपला. पहिला विकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. साई मोहिते पाठीमागच्या मॅचचा मॅच फिनिशर. शेवटपर्यंत तो लढत होता, परंतु यावेळी या सामन्यामध्ये जास्त काळ अजित टिकू शकला नाही आहे. अगदी 2 या धावसंख्येवरती झटका क्रमांक 1 काळभैरव टीमला. अगदी काळभैरव पोपेटा या टीम आपण सातत्याने इंटर कॉलनी विभागामध्ये पाहतो, पण इथे नावामध्ये चेंजेस आहे. काळभैरव फक्त हे नाव आहे. अगदी काळभैरव म्हटलं की आपण पाहतोय खूप मोठी जत्रा यात्रा देखील आपल्याला, मोठा महोत्सव देखील पाहायला मिळतो. कारण या गावाचं ग्रामदैवत आहे काळभैरव. आणि अगदी त्या ग्रामदैवताच्या नावानं खेळला जाणारा काळभैरव संघ आपण पाहतोय. अगदी 2 या धावसंख्येवरती आपण पाहतोय पहिला झटका पाहायला मिळतोय. अगदी पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय फलंदाज प्रभात अंभोरे. अगदी प्रभातचाही देखील फटका फसलाय का बघायचं आहे. जिथे सिलिपॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. सर 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 कर सीमा रेषे पार चौकार. अगदी पाहण्याचे आहे. एक गोष्ट आवर्जून या फटक्या मागे म्हणावी लागेल की प्रभात आहे ना, प्रभात ए प्रभात मारना चाहते थे कहीं और, यानी के मारना चाहते थे अमरावती गई बारामती. अगदी देखा जाए तो इस गेंद को उठाना चाहते थे लॉगऑन के क्षेत्र में, बल्कि ये गेंद गई सिली पॉइंट के क्षेत्र में. यही क्रिकेट है, क्रिकेट का मजा आहे. तर धावसंख्या पाहिली ना, 1:6 ही धावसंख्या पाहते. यूट्यूबवरती लोक आमचा आवाज ऐकतायत, ते देखील एन्जॉय करतील. भले आत्ता नाही करणार, पण सकाळी उठल्यानंतर ते रेकॉर्डिंग ऐकतील ना, त्यावेळेला ते निश्चितपणे एन्जॉय एंटरटेनमेंट आपल्याला पाहायला. हो हो हो, चांगला फटका मारण्याचा माणस. अगदी पॅडो स्वीप करायचं होते बघा, स्वतः वाकले, गुडघ्यावरती आले, तदनंतर अलॉंग द कार्पेट खेळायचं होता. ऑफ द बॅटीला व्रज झालाय का. पंच देखील पाहणं अगदी अंधाराच्या या चांदण्यांमध्ये त्यांची नजर देखील आपल्याला खूप चांगली पाहायला मिळते आहे. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा धावफलकावरती लागतात. प्रणय पोपेटा चर्चेचा विषय राहिलाय, तो हार्ड हिटर आहे. तो या ठिकाणी बघायचं काय करेल.
प्रणयचा देखील फटका फसला, परंतु पुन्हा एकदा नामी संधी मिळाली होती. संधी मी म्हणेल गमावली आहे. एका षटकाचा खेळ समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 8. तुझी माझी गाठ, कोण लावेल कोणाची वाट. थँक्यू. एक गडी बाद 8 ही धावसंख्या. प्रणय 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 चर्चेचा विषय राहिलाय. प्रणयची विकेट खूप महत्वाची. मित्र म्हणे करंजाडे या टीमला एकाच गावातून बिलॉंग करणारे खेळाडू आपण पाहतोय. आज गावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी, आज गावाच्या इज्जतीसाठी हे सर्व खेळाडू आज मत एकत्रित येऊन या ठिकाणी मैदानामध्ये उतरलेत. आज बघायचं आहे कोणत्या गावची टीम या ठिकाणी जिंकणार आहे. हा फॉर्मेट आहे ना ग्रामीणचा खूप वेगळा आहे. अगदी आपण पाहिलं ना इथे मजा इथे इथे कोणताही संघ कोणत्या संघावरती बाजी मारू शकतो. आणि ग्रामीणची क्रिकेटचे सामने ना खूप चांगले होतात. जय पाटील बघा हे देखील चर्चेचं नाव आहे. जय पाटील सातत्यानं अनेक मैदानं गाजवलीत. हो स्लोबार काय या ठिकाणी फटका. जिथे बघायचं एनिमेशन देता आलं नाही आहे. या चेंडूमध्ये अजयनं उंची जास्त पाहायला मिळाली, अंतर कमी पाहायला मिळालं. ते झटका क्रमांक 2 पाहायला मिळतो आहे. संघ धोक्यामध्ये पाहायला मिळतोय काळभैरव. अगदी प्रणयसारखा एक हार्ड हिटर फलंदाज जो एखाद्या काठ्याप्रमाणे टोचतो ना प्रतिस्पर्धी संघाला, तो काटाच दूर केलाय. झटका क्रमांक 2 लागलाय. धावसंख्या जर पाहिली किंबहुना आपण पाहतोय तुझी माझी गाठ. मित्र म्हणे यावेळी गोलंदाजानंच लावले फलंदाजाची वाट. 8 काही आकडे असतात ना ते काही भरपूर काही सांगून जातात. अगदी 2 गडी बाद 8. षटक क्रमांक 2ही चालू आहे. 4 षटकांची लढत जिथे आपण पाहतोय. आता मात्र खेळपट्टीवरती 4थ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज विराज विजय खानावकर. अगदी पहा कळंबोली प्रीमियर लीग ज्या पद्धतीने इथे आयोजित झाले त्याचे सर्व अगदी त्याचे पिताश्री देखील मी डेफिनेटली सांगू शकतो त्याचे पिताश्री देखील ही मॅच पाहत असतील यात मात्र शंका नाही आहे. कारण वडिलांनाच एवढं मोठं वेड आहे ना. प्रत्येकाला आम्ही पाहायला प्रत्येकाला वेगवेगळी नशा आहे. परंतु विजय शेठ खानावकर म्हटलं ना क्रिकेटची वेगळीच नशा असतील हे व्यक्तिमत्व आहे. अगदी आपण त्यांचे पाहतोय सुपुत्र. परंतु काय आउटस्टँडिंग गोलंदाजी पाहायला मिळते आहे. कौतुकच करावं लागेल. अगदी आपण पाहतोय विराज खानवकर ॲट 4थ्या क्रमांकावरती पाहतोय. ग्रामीण गटातून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ॲटलिस्ट त्याची ना या हंगामामध्ये रॉयल संघामध्ये निवड झाली आहे. अगदी वडिलांनी देखील सांगितले तुला 2 वर्ष देईन मी, तुला त्या 2 वर्षामध्ये स्वतःला सिद्ध करायचं. वा डेफिनेटली तो स्वतःला सिद्ध करतोय का. परंतु इथे काय ताकदच कमी पडली आहे. अदरवाईज हा फटका चांगला सजवला होता. चेंडूचे या ठिकाणी वेट देखील केलं होतं, वाज देखील चांगलं केलं होतं, परंतु फक्त ताकद कमी पडली. अदरवाईज हा फटका चांगला होता. आऊट या ठिकाणी पाहायला मिळते आहे. झटका क्रमांक 3. 8 या धावसंख्येवरती. काय या ठिकाणी आपण पाहतो आहे मॅच खूप चांगली आहे. काळभैरव असं म्हटलं होतं की काळभैरव या टीमला या मैदानाचा अभ्यास आहे, त्यांचं घरचं मैदान आहे. कारण इंटर कॉलनी विभागातूनही ना काळभैरव हा संघ सातत्याने या मैदानावरती कळतो. म्हणजे पुरेसा अनुभव आहे. प्रतिस्पर्धी संघाला एवढाच अनुभव नाही आहे. कारण इथे दर आठवड्याला मॅचेस होतात. इथे याच मैदानावरती हे खेळाडू सातत्याने खेळतात. म्हणजे त्यांना या विकेटचा परिपक्व अभ्यास आहे. परंतु अभ्यास असताना देखील ते या मैदानावरती जास्त काळ टिकू शकत नाही आहेत. एवढी चांगली गोलंदाजी मी तर म्हणेल गोलंदाजी करणाऱ्या टीमची अर्थात करंजारी टीमची आपल्याला पाहायला मिळते आहे. अगदी किरण मामा हे देखील आमच्यासोबत जोडलेत. अगदी आपण पाहतोय 3ला 8 आहेत. परंतु पहा वेगाचा बेताज बादशाह काय गोलंदाजी करतोय. नाव लक्षात ठेवा जय पाटील. अगदी बाईकच्या स्वरूपात एक धाव पाहायला मिळते आहे.
3 गडी बाद 9 धावा धावफलकावरती. अशी कॉमेंट्री करण्याची मजाच खूप वेगळी आहे. अगदी आपण पाहतो इथे ऐकणारं कोण नाही आहे. इथे ऐकणारा फक्त ऑन स्क्रीन मला वाटतं अपडेट देणारा स्कोरर, तदनंतर गुणलेखक आणि स्वतः समालोचक, या तिघांव्यतिरिक्त कोणाला आमचा आवाज मित्रमंडळी इथे जात नाही आहे. आणि चौथे आहेत ते आमचे यूट्यूबरच. परंतु पहा होत आहे काय मामा, इथे होत आहे असं की येतात भरत जातात परत, येतात हिरो बनण्यासाठी पण होतात झिरो. अगदी डेफिनेटली झटका क्रमांक 4 9व्या धावसंख्येवरती. 9व्या धावसंख्येवरती 4 या ठिकाणी आपल्याला धावा या ठिकाणी आपण पाहतो 4 झटके लागलेत. नुसते झटके नाहीत लागले मामा, 440चा करंट लागला असेल, कारण आघाडीचे आक्रमक फलंदाज आहेत ना ते आऊट झालेत. आता मात्र इथून स्वतःच्या संघाला सावरावं लागेल, संकटमोचक संघर्ष योद्धा म्हणून उभा राहावं लागेल. अगदी मी म्हणतो ना मामा, जिथे पर्याय म्हणून कोणी नसतं ना तिथं स्वतः उत्तर म्हणून उभं राहायचं असतं. हीच ती वेळ आहे. सूरज पोपेटा ऑन स्क्रीन आपण पाहतोय. कारण याचा उल्लेख मी का करेन, पाठीमागच्या सामन्यामध्ये काय बॅटिंग केली होती. अगदी अणमोक्याला सूरज आले आणि अणमोक्याला तो सामना फिरवून दिला होता. 2 षटकार देखील पाहायला मिळाले होते. ओ चांगला चेंडू, काय ब्रह्मास्त्राचा वापर केलाय अजय आपण पाहतोय. जिथे रनआउटची संधी, परंतु पहा सुरक्षितरित्या आपल्या पॉफिस क्रीजमध्ये पोहोचलाय फलंदाज कल्पेश मोहिते. या टीमचा तो चित्ता अगदी वेगानं धावा घेतोय. 4-10 दुहेरी अंकामध्ये संघ जाऊन पोहोचलाय. अगदी 12वा खेळाडू काळभैरव संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. यत्नेश परशेला पाहतोय. अगदी परशे म्हणले ना परशे मामा मला आठवतात. अगदी इंटर कॉलनी विभागातून आम्ही समालोचन करत असताना परशे मामा यायचे, तिथे आम्हाला ज्यूस वगैरे द्यायचे. कदाचित उमेश परशे या डेफिनेटली. बघा काही कळंबोली गावातील काही अशी नाती आहेत ना, त्यांचंही नातं आमच्याशी जुळलं आहे. अगदी कळंबोली गावातून अनेक पाठीराखे खेळाडू या ठिकाणी आमच्याही देखील परिचयाचे. त्यापैकी एक परसे यांना आपण 12व्या खेळाडूच्या मूल्यामध्ये आपण पाहतोय. 10ला 4 षटक क्रमांक 2 प्रतिषटक फक्त 5ची सरासरी. म्हणजे पहा ना अगदी 5 हाताची बोटं 5 या हाताची बोटं 5 एकूण झाले 10. सरळ गणित आपल्याला पाहायला मिळते धावसंख्येचं. 4-10. हर्षदचा देखील 3 विकेट. आणखीन एक काय होत आहे, दयनीय अवस्था, बिकट अवस्था, दुरवस्था म्हणावी लागेल बॅटिंग करणाऱ्या काळभैरव या टीमची. बॉलर आपण पाहतोय लोकेश भगत. अगदी नाव लौकिक करतोय तो लोकेश भगत आपल्याला पाहायला मिळतोय. परिस्थिती काळभैरव संघाची विकेटच पाहायला मिळते आहे. अक्षरशः बॅकफुटवरती ढकललाय काळभैरव हा संघ. सुमित आलाय कदाचित खेळपट्टीवरती आपण पाहतोय. आता 12वा जो खेळाडू आहे ना त्याच्या देखील चेहऱ्यावरती चिंतेची बाब निर्माण झाली आहे. अगदी तोही प्रेशरमध्ये आहे आणि ग्रामीण क्रिकेट आहे ना. 12वा खेळाडूला देखील त्याला बॅटिंग मिळो अथवा ना मिळो, परंतु त्याला देखील वाटते माझ्या टीमचा परफॉर्मन्स चांगला झाला पाहिजे, माझी टीम जिंकणं गरजेचं आहे. अगदी त्याची देखील महत्त्वाची भूमिका, कारण त्याची तळमळ आम्ही देखील पाहतोय. अगदी ऑन स्क्रीन कदाचित कॅमेरा त्याच्याकडे फिरला तर निश्चितपणे त्याची तळमळ तुम्हाला देखील पाहायला मिळेल. परत 3रं षटक चालू असताना पहा ना अगदी निम्मा संघ गारच झालाय. 10ला 5 सुमित आलाय. ओ हो काय चेंडू फेकतो, वाह तेज तर्रार गोलंदाजी, तारीफ की जाय हुतनिकम. आणखीन एक धाव पाहायला मिळते. 11ला 5 आहे. षटक क्रमांक 3 चालू असताना सुमित पाटील, सूरज पोफेटा. सूरजला काही फटके सजवावे लागतील, किमान 3 ते 4 फटके जरी सजवले ना तरी येस डेफिनेटली काळभैरव टीम या सामन्यामध्ये शिरकाव करू शकेल.
कारण काळभैरव टीम देखील कमी नाही आहे, हा देखील टीम शेवटच्या चेंडूपर्यंत लढणं जाणते आहे. परंतु पहा चुकीचं कम्युनिकेशन, चुकीचं कॉलिंग, परंतु काही हरकत नाही आहे, अखेर ती धाव पूर्ण केली आहे. अगदी पहा 12ला 5 आहेत. सूरज पोपेटा शेवटपर्यंत खेळपट्टीवरती थांबावं लागेल, किमान त्याच्या बॅटमधून 3 मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल काळभैरव या टीमला. कौतुक करावं लागेल लोकेश भगतचं, काय गोलंदाजी करतोय. 3 चेंडू फेकलेत, फक्त 1 धाव दिली आहे. कौतुक 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 करावंच लागेल. अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होत आहेत लोकेश. सुमित छोटा पॅक आहे. अगदी 1 धाव, रनआउटची संधी जिथे पंच सांगतायत, पाहतायत. अगदी 3ऱ्या पंचांची मागणी केली आहे, जी क्रिक या वेबसाईटवरती आपण पाहतोय. 3ऱ्या पंचांची मागणी रिप्लेमध्ये पाहू शकाल. अगदी स्लो मोशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सी युअर पिक्चर ऑन स्क्रीन and collect your ball. Throw back to stump. And umpire is called OUT out. अगदी पहा स्वतःच्या थॉलो प्रो मध्ये या चेंडूला अडवलं, तत्र स्टँडवरती या ठिकाणी डायरेक्ट फेकी केली आणि या ठिकाणी फर्निचर बरखास्त केलं. झटका क्रमांक 6 टीम काळभैरव या टीमला. आज कर्जाने टीमचा ना टीमवर्क खूप चांगला राहिला आहे, खूप चांगला राहिला. एकाग्रता, एकीचं बळ. अगदी विराट पोफेटा बघा, हा देखील खेळाडू लुच्चा पुच्चा नाही आहे. जरूर यानं जास्त क्रिकेट खेळलेलं नाही आहे मित्रांनो, परंतु त्याच्या कारकिर्दीमध्ये तो चांगला खेळ साकारतो आहे. पावसाळी रबर बॉलची क्रिकेटची स्पर्धा डेफिनेटली याने गाजवली आहे. अगदी या मैदानावरती काही स्पर्धा झाल्या, तिथे देखील तो चांगली बॅटिंग केली आहे. परंतु इथे होत आहे काय, LBW आणखीन एक फलंदाज आला भरत, गेला परत. कल्पेशला पाहतो, अगदी मधल्या स्टँडवरती सापडला. झटका क्रमांक 7. धावगती पाहना, या स्पर्धेतील सर्वाधिक कमी धावसंख्या पाहायला मिळेल काय. रोशन लेदर क्रिकेट सातत्यानं खेळतात. अनेक वेळा या मैदानावरती याच्या सिच्युएशनला मोठे मोठे फटके सजवलेत, परंतु या कुशल मुवमेंटला रोशन पोपेटा आपल्या बॅटिंगमधून रोषणाई आणतील का, हे पाहणं देखील तेवढं गरजेचं असेल. 12ला 7. अगदी निम्म्याहून जास्त संघ घारत झालाय. लोकेशला आपण पाहतोय, लोकेश भोईरला आपण पाहतोय, लोकेश भगत आहे. षटकांचा खेळ संपला. 3 षटकाच्या मागे धावगती आहे 7 गडी बाद 12. जिथे लोकेशचा जर विचार केला ना आपण ऑन स्क्रीनवरती आपण पाहू शकाल, 2 विकेट घेतल्यात. अगदी एक सांघिक स्वरूपामध्ये देखील विकेट पाहायला मिळाली. गोलंदाजीचं प्रतिकिरण ऑन स्क्रीनवरती आपण पाहतोय. जय चव्हाण 1 षटक फेकलं, जिथे इकॉनॉमी 8ची राहिली. 1 विकेट मिळवली, 8 धावा दिल्या. तदनंतर आपण पाहतो जय पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. 3 विकेट तब्बल, अगदी 5 डॉट चेंडू पाहायला मिळाले. आणि तदनंतर इकॉनॉमी फक्त 1ची काय षटक फेकलाय, तब्बल 3 विकेट. जय चव्हाण काय जबरदस्तीने अफलातून मारा, 8 धावा दिल्या. अफलातून गोलंदाजी या गोलंदाजांची. तर गोलंदाजीच्या भोवल्यावर आपण पाहतोय सनी कैखडे. बघा हे देखील नाव चर्चेचं, अत्यंत बेडे क्रिकेटर. अगदी सातत्यानं मी तर म्हणेल, ओहो डायरेक्ट हिट झाली आहे. आज नशीबच आपल्याला काळभैरव टीमच्या बाजूने पाहायला मिळत नाही आहे. अगदी झालंय काय ऑन स्क्रीनवरती,
अगदी पहा ऑन स्क्रीनवरती नाट्यमय घटना घडते, तुम्ही पाहू शकाल. कदाचित इंस्टाग्रामवरती देखील उद्या ही व्हिडिओ व्हायरल होऊ शकते. अगदी पहा रिप्लेमध्ये देखील कदाचित आउटफील्ड मला वाटतं ऑन स्क्रीनवरती ते दृश्य आपल्याला मग रिप्लेमध्ये पाहायला मिळते. काहीतरी घडलं आहे. अगदी काही प्रेक्षक या ठिकाणी इथे हसले, त्यांनी ऑन स्क्रीनवरती पाहिलं होतं. अगदी आपण पाहू शकाल काहीतरी अघटित खटला. अगदी पहा दोन टांगांच्या मधून टांगा पलटी झाला, एष्ट्यांवरती चेंडू आदळला आणि आता मात्र फलंदाज आऊट होताना पाहायला मिळेल. इथं आहे तुषार जळे. बघा नावं तर खूप मोठी आहेत, परंतु आज मोठी मोठी नावं खोटी पाहायला मिळाली या सामन्यामध्ये. बॅटीच्या लिडिंग एज आज नशीबच नाही आहे. पाहणा एष्टी रक्षकाच्या हातातून सुटला. अगदी सिलिपॉन्टच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये जाऊन स्वीकारला. अगदी डायरेक्ट दोन हिट देखील जिथे अपेक्षित होतं अनपेक्षित होतं तिथं अपेक्षित कामगिरी पाहायला मिळाली. आज करंजाने टीमच्या मागे तर मी म्हणेल जय हनुमान. अगदी हनुमंताचाच हात आहे की असं काय म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. काय या ठिकाणी मी तर म्हणून कौतुकच करावं लागेल. आज करंजाने टीम अगदी त्यांचा 12वा खेळाडूच्या चेहऱ्यावरती देखील हास्य पाहायला मिळते आहे. आणि असे काय येऊ नये, कारण अशा वेळी तर आपल्या टीमचा परफॉर्मन्स अशा पद्धतीनं होत असेल, अशा वेळी तर आपल्या टीमच्या बाजूनं नशीब पलटत असेल, तर त्यावेळेस मिळाला आनंद हा देखील खूप वेगळा असतो. अगदी अगदी तेच डेफिनेटली आपल्याला पाराव प्रतिनिधी जय भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. ॲटलिस्ट आउटसाईड थोडासा बाहेर पंचांनी अवांतर चेंडू घोषित केला. अखेर दुहेरी अंकामध्ये जाऊन थांबला. अखेर 10वा करता 10 धावपलकावरती. अगदी पहा सनी मित्र म्हणले या खेळाडूंना अनेक क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे पाहायला असतील. अगदी आपण पाहू शकाल खूप चांगली गोलंदाजी करतायत. ऑल आउट होईल का या स्पर्धेमध्ये? ओहो काय या ठिकाणी चेंडू फेकतोय. अतिरिक्त उसळी या ठिकाणी पाहायला मिळते. टीम आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणारी टीम आता पूर्णपणे आत्मविश्वासपूर्वक पाहायला मिळते. अगदी त्यांना देखील माहिती आहे हा मॅच आपल्या अवख्यामध्ये, परंतु क्रिकेट आहे काहीही होऊ शकतं. इथे जर आणि तर किंतु परंतु या शब्दांना तर अजिबातच स्थान नाही आहे. अगदी जरूर हलक्यात घेत असेल, परंतु पूर्वार्ध येणं बाकी आहे. काही चमत्कार होऊ शकतो. यस अगदी पहा ऑल आउट होईल का? अजून देखील संधी, परंतु या ठिकाणी पहिलं पूर्वार्धामधील अजून देखील एक चेंडू बाकी आहे. 13-15 धावा झालेत. अजून देखील शेवटचा चेंडू बाकी आहे. ओंकार पोपेटाला पाहतोय. कदाचित एखादा षटकार ऑन द कार फीट. अखेर चौकार शेवटच्या चेंडूवरती मिळालाय आणि या चौकारणेशी पहिला पूर्वार्ध समाप्त झालाय. मित्रांनो आपण पाहू शकाल काळभैरव या टीमनं 4 षटकामध्ये फक्त धावा जमवल्यात 19. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका. बघत राहा, ऐकत राहा, उघडा डोळे, पहा नीट, राहा एक पाऊल पुढे. ज्ञानदा कदम एपीपी माझा आता ती कुठे गायब माहीत नाही आहे, पण काही काळ तिचा ट्रेंड होता एबीपी माझा. अगदी कोरोनाच्या काळामध्ये अगदी सचिन भाऊ जाधव यांना देखील आपण पाहतोय. सचिन भाऊ जाधव म्हटलं ना मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस. जिनके इरादे नेक होते हैं ना उनके चाहने वाले भी अनेक होते हैं. ऐसे हमारे सचिन भाऊ आपण पाहतोय. तर हे 7.5 पहिलं पूर्वार्ध संपलं. 4 षटकांमध्ये धावा आल्या. किंबहुना आपण पाहतोय 19 आणि 20 धावांचा पाठलाग करायचा आहे. तुर्तास मी इथेच थांबतोय, तुम्ही कुठे जाऊ नका. ऑन स्क्रीन चालू ठेवा. मोबाईल अँड्रॉइड मोबाईलवरती तुम्ही टी व्हीवरती पाहत असाल तर तुमचा टी व्ही चालू ठेवा.
थँक्यू सो मच. हॅलो हॅलो. 24 बॉल 20. मला वाटतं या स्पर्धेतील सर्वाधिक कमी धावसंख्या पाहायला मिळते अजित. अजय विटेकर माझ्या समोर जोडला आहे. कळंबोलीतील आणखीन एक चेहरा सातत्यानं आपण पाहतोय. ज्याच्यावेळी क्रिकेटचे मॅचेस असतात ना या मैदानावरती त्यावेळेस अजय विटेकर हा चेहरा आपल्या सातत्यानं पाहायला मिळतो. माऊली या टीममधून ते बिलॉंग करतात. अगदी आपण पाहिलं कळंबोली प्रीमियर लीगमध्ये देखील त्यांच्या टीमनं ही मॅच जिंकली आहे. आता काही तुर्तास मला तर वाटतं काळभैरव या संघातील चाहत्यांनी आशा सोडली असेल, परंतु आशा सोडून जमणार नाही आहे. क्रिकेट आहे, कधीही कोणत्याही क्षणाला चमत्कार या ठिकाणी घडू शकतो. कारण अजून देखील आमचा 12वा खेळाडू आहे ना पॅव्हलियन कक्षेमध्ये, अजून देखील त्याला आशा आहे की एखादी 2 षटकं जर चांगली पडली ना, किमान 2-3 धावांची, तरी देखील या सामन्यामध्ये शिरकाव करू शकेल काळभैरवी टीम. 24 चेंडू 20 धावांची गरज असताना गोलंदाज आपण पाहतोय साई मोहिते. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी टिक पॉटॅक जसेला तसं अंबी भी किसी से कम नाही आहे. अगदी पहा पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी यूट्यूब आपण पाहतोय, थेट प्रेक्षेपण देखील केलं जातं जी क्रिकच्या माध्यमातून आपण पाहतोय. आज जर पाहिलं 12-13-14 हजाराहून जास्त सबस्क्रायबर देखील आपल्याला पाहायला मिळतात. अगदी या स्पर्धा चालू झाली ना तिथून आता जरपर्यंत पाहिलं ना तर 14 ते 15 हजार लोकांनी ही स्पर्धा पाहिली आहे. अगदी फाउंडर्स आपण पाहतोय संदेश जी भगत यांना आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून
आखरली जाणारी संकल्पना पाहतोय. त्यानंतर ऑपरेटर आपण पाहतोय सागरची साहू. कारण यांचं देखील खूप चांगलं या ठिकाणी ऑपरेटिंगचं काम राहिलं आहे. अगदी काही ठिकाणी आम्ही समालोचन करण्यासाठी जातो, तिथे देखील आम्हाला स्कोरर असे काही अपडेटर भेटतात की आमचं समालोचन या ठिकाणी होतं, परंतु धावसंख्या ही उशिरानं अपडेट होते. परंतु या ऑपरेटरचं मित्र म्हणे खऱ्या अर्थानं कौतुकच करावं लागेल. अगदी परफेक्ट टायमिंग साधतात. जरूर या ठिकाणी प्रॉब्लेम्स त्यांना आलेत या स्पर्धेमध्ये. काही सुरुवातीला अगदी इथे लाईट्स उपलब्ध बनवतात, त्यांना वायरलेस या ठिकाणी उपलब्ध नव्हतं, तरी देखील त्या सिच्युएशनला त्यांनी न डगमगता अगदी तोडजोड करून का होईना या ठिकाणी परफेक्ट या ठिकाणी नियोजन केलं आहे आणि करेक्ट कार्यक्रम देखील पाहायला मिळतो आहे. ऑन स्क्रीनवरती आपण पाहतो आहे. अगदी चांगली क्वालिटी आपल्याला पाहायला मिळतो आहे. अगदी क्वालिटी देखील आणि क्वांटिटी देखील खूप चांगली राहिली आहे. जी की क्रिक यांची ती अर्थातच संदीपची भगत यांची. परंतु आणखी एक क्षेत्ररक्षण हाय क्वालिटीचं तुम्हाला सजवावं लागेल. परंतु इथे तुर्था चुका करून जमणार नाही आहे. चुकी केली आणि अजय इथे म्हटलं जातं ना, चुकीला माफी नाही. चुकी क्रमांक 1. साई मोहिते गोलंदाजी तर चांगली करत आहेत. अगदी पहा ना, पहिला चेंडू दुसरा चेंडू. ओहो, आता मात्र या ठिकाणी हवेमध्ये आहे प्रभात. पुन्हा एकदा चूक. चूक तर नाहीये मी तर म्हणेल हा संघ आता मात्र, कारण तुम्हाला आघाडीच्याच काही चेंडूंवरती धडपण करायचं होतं, धडपण निर्माण करायचं होतं आणि ते डेफिनेटली साई मोहितेने केलं होतं. तुर्तात त्याची कोणतीही चूक नव्हती, परंतु त्या चुका कोणी केल्या? क्षेत्ररक्षकांनी. ते प्रत्येक मॅच तुम्ही बॉलरवरती, प्रत्येक मॅच तुम्ही बॅटरवरती जिंकू शकत नाही आहे. काही मॅचेस तुम्हाला क्षेत्ररक्षणाच्या जीवावरती देखील जिंकाव्या लागतात आणि एस डेफिनेटली ते एक्झॅक्ट कुठेतरी चुकताना पाहायला मिळते काळभैरव. जरूर मी म्हणेल जवळपास 2चा टायमिंग द फॅक्ट तुम्हाला जाणवतोय. धावा इथे जमवणं मुश्किल असेल. इथे तुम्हाला परफेक्ट चांगलं क्षेत्ररक्षण सजवावं लागेल. गोलंदाजी मध्ये काही डाऊट नाही आहेत, गोलंदाजी चांगलीच होती आहे. साई मोहितेने जेवढे चेंडू फेकलेत ना, ते हे चांगले, सगळे चेंडू हे चांगले होते. यष्टीरक्षक प्रभातनं चूक केली, तदनंतर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या खेळाडूने चूक केली. परंतु 100 शॉट आपल्याला पाहायला मिळतो आहे. चेंडू गेला सीमारेषे बाहेर, 4 धावन करता. आता होईल तरी काय. आता मात्र इथे फलंदाजाने पहा एका हातामध्ये सागर मात्र हे सांगतायत एक काम माझं एका हाताचं आहे. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 10 साई मोहिते 5 चेंडू फेकतायत. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतो आहे. एस डिफेंडिंग या ठिकाणी क्रिकेट फक्त 1 धाव. पहिले षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहत 11 धावा. 1 ओव्हर 11 धावा. अगदी उदय पवार आणि सुरेश पवार यांना देखील आपण पाहतोय. मग हे देखील ट्रेंड बनलेत. अगदी उदय पवार आणि सुरेश पवार म्हटलं ना, मोठ्या मोठ्या इव्हेंटमध्ये यांचा DJ आपल्याला पाहायला मिळतो. एस के साऊंड अँड सर्व्हिसेस. अगदी मोठमोठ्या इव्हेंट्समध्ये, अगदी तुम्ही शिवजयंती उत्सव येतोय, अगदी त्या सर्वाधिक मोठ्या शिवजयंती उत्साहामध्ये देखील यांचा साऊंड आपल्याला पाहायला मिळतो. अगदी अभिमानाची गोष्ट सांगायला निश्चितपणे या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सांगायला आवडेल की चला हवा येऊ द्या या सेटवरती देखील SK अँड साऊंडचा बोलबाला पाहायला मिळाला. अगदी नवरात्री उत्साहामध्ये देखील त्यांची साऊंड सिस्टीम आपल्याला ऐकायला मिळाली. तदनंतर या मैदानावरती तर सातत्यानं कळंबुरी प्रीमियर लीग सर्वाधिक मोठी लीग, त्या लीगमध्ये देखील त्यांनी विविध उपक्रम, म्हणजे साऊंड सिस्टीममध्ये त्यांनी फक्त साऊंड सिस्टीम नाही आहे, अगदी मायक्रोफोन,
खेळाडूंशी चर्चा करण्यासाठी ते माध्यम लागतं, तेही त्यांनी मायक्रोफोन उपलब्ध करून दिला. म्हणजे ॲटलिस्ट समालोचक आणि खेळाडूंशी डायरेक्ट तुम्ही चर्चा करू शकता. अगदी त्या प्रकारची साधन सामग्री उदय पवार, सूरज पवार यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हँड्स ऑफ सूरज पवार, हँड्स ऑफ उदय पवार, आपल्याला सलाम आहे. कारण आपली आज कामगिरी खूप चांगली राहिली आणि तुमच्यामुळे आमचा आवाज देखील लोकांपर्यंत एकदम क्लिअर परफेक्ट पोहोचवू शकतो आहे. त्याच्यामुळे लोकांचं प्रेम देखील आम्हाला मिळते आहे. परंतु मिसफील्ड सातत्यानं मिसफील्ड होताना पाहायला मिळते आहे. चुकांवरती पांघरून घालावं लागेल. या सामन्यामध्ये तर मी म्हणेल चुका आणि चुकाच पाहायला मिळाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा जमवू शकले नाही आहेत आणि दुसऱ्या पूर्वार्धामध्ये जिथे क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलं ना, अगदी ढिसाळ पाहायला मिळतं आहे. पूर्णतः बॅकफुटवरती ढकललं गेलं आहे काळभैरव या टीमला. करंजाडे टीम कौतुक करावं लागेल. आजची नाईट रजनी क्रिकेटची स्पर्धा दिवस क्रमांक 1 मी तर म्हणेल या टीमनं गाजवला आहे, यात शंकाच नाही आहे. गोलंदाजी जबरदस्त अफलातून. आणि ग्रामीण स्तरावरती मी उल्लेख करतो ना, ग्रामीणच्या खेळाडूंची गोलंदाजी हे मुख्य शस्त्रच असतं आणि ते शस्त्र आज पाहायला मिळालं. लाजवाब 13-1. परंतु पहा सागर म्हात्रे का फेकी करतायत. चांगली फेकी, एक धाव पाहायला मिळते आहे. एका धावेनं संघाची एकूण रणसंख्या 1/14. बघा काही प्रेक्षक वर्ग आता झोपी गेला आहे, काही प्रेक्षक अजून देखील एन्जॉय करतो आहे, मैदानाच्या चहूबाजूने फिरतो आहे. परंतु या मॅचमध्ये दोन्ही संघातील पाठीराखे अजून झोपले नसतील. ज्याला खरंच क्रिकेटची आवड आहे ना, ज्याला खरंच वाटतं ना माझ्या गावची टीम जिंकावी, ते खेळाडू निश्चितपणेच पाहत असतील. वाह, व्हॉट शॉट ऑफ द नाईट अँड लास्ट मुवमेंट इन द शॉट, विनिंग शॉट. तर येस मॅन ऑफ द मॅच. या मॅन ऑफ द मॅच चला मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण दर्शवायचं आहे. तत्पूर्वी अगोदरचे मॅन ऑफ द मॅच प्रणय ठरले होते. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या ठिकाणी आपण यांना देतो आहे.